साडी घालत नसतात, साडी नेसतात. ज्या वस्त्राला कुठेही शिवण नसते ते वस्त्र नेसलं जातं आणि जे शिवलेलं असतं ते घातलं जातं. बघा, धोतर असेल, कद असेल, नेसलं जातं आणि सलवार असेल, शर्ट असेल, ते घातलं जातं. कळलं? जेवण काय बनवलंयस? अगं, असं नसतात बोलत. स्वयंपाक काय केलायस असं विचारायचं. ही बनवाबनवी कशाला हवी आपल्याला? जेवण बनवत नसतात, स्वयंपाक करत असतात. जेवण म्हणजे जेवायचं असतं. काय गं, किती हा उशीर? नेहमीचंच आहे तुझं. रिक्षा भेटली नाही नाही गं, रिक्षा मिळाली नाही असं म्हणायचं. सजीव भेटतात, निर्जीव मिळतात. कळलं? मी बोलली तिला काय अगं? मी तिला सांगितलं असं म्हण. आलेली गेलेली असं नाही म्हणू. आली होती, गेली होती असं म्हण. मी करेल नाही गं, मी करेन. मी सांगेल नाही, मी सांगेन. लोणी नाही गं, लोणी. आज आपल्याकडे स्वाती यादव आल्या आहेत आणि त्यांचा मराठीचा अभ्यास खूप आहे. ॲक्च्युली त्यांनी मराठी MA आणि तत्त्वज्ञान MA अशा 2 मास्टर्स डिग्रीज मिळवलेल्या आहेत आणि त्या गेली 10 वर्ष कविता आणि गझल याच्यामध्ये काम करतात. म्हणजे कविता तर करतातच, गझल पण करतात आणि त्यांना खूप बक्षिसं मिळालेली आहेत. कुसुमाग्रज पुरस्कार मिळालेला आहे, महाराष्ट्र शासनाचा महफिल पुरस्कार मिळाला आहे आणि सुप्रिया स्मृती करमज्योत पुरस्कार मिळालेला आहे. तर अशा मराठी भाषेची आणि संपन्न व्यक्ती आपल्याकडे आलेले आहेत. तर आज आपण त्यांच्याशी मराठी भाषेबद्दलच काही प्रश्न विचारणार आहे किंवा त्याच्यातल्या गमती जमती आपण जाणून घेणार आहे. तर स्वागत आहे तुमचं स्वातीताई आमच्या बिईंग वुमनच्या एपिसोडमध्ये. आणि तुम्ही बिईंग वुमनच्या लेखिका पण आहात. तर बिईंग वुमनमध्ये स्वातीताईंनी गझलियत नावाचं एक सदर केलं होतं आणि त्याच्यामध्ये भरपूर गझल कशी असते आणि हे सगळं लिहिलं होतं. ते आपण बोलूच यानंतर. पण आत्ता आपण जरा मराठी भाषेबद्दल बोलूया आणि मराठी भाषा किती प्राचीन आहे ते तुम्ही सांगा. सर्वप्रथम मला इथं तुम्ही निमंत्रित केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते आणि बिईंग वुमनचा हा YouTube चॅनल असाच बहरत राहो अशी तुम्हाला शुभेच्छा देते. थँक्यू. भाषा हा आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. कारण भाषा हे माणसाचं अतिशय वेगळं असं वैशिष्ट्य आहे. म्हणजे सगळ्याच प्राण्यांची, पक्ष्यांची, जलचरांची देखील एक भाषा असते. पण माणसाला जे स्वरयंत्र लाभलेलं आहे त्या स्वरयंत्रामुळं माणसाला भाषेचा इतक्या विपुल प्रमाणामध्ये विकास करता आलेला आहे. तर हे जे त्याचं वैशिष्ट्य आहे, या वैशिष्ट्यामुळं सर्व सजीव सृष्टीमध्ये मानव वेगळा ठरतो. बरोबर. आता मानव असं म्हटलं मी जरी तरी जगभरामध्ये आज मितीला सुमारे 6809 भाषा बोलल्या जातात. तर मग यातली एक आपली मराठी भाषा आहे. बरोबर. जिचा आपल्याला अतिशय सार्थ असा अभिमान आहे. आज आपली भाषा अभिजात भाषा म्हणून गणली जाते जगामध्ये. तर या भाषेचा जो उगम आहे तो आपल्याला 2200 वर्षांपूर्वीचा आपल्याला इतिहास सापडतो. प्राचीन भाषा. माणसाच्याच बाबतीमध्ये भाषा इतक्या अधिक प्रमाणामध्ये का विकसित झाली? भाषेला आपल्याला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जे आपल्याला स्वरयंत्र लाभलेलं आहे त्यामधून आपल्या भाषांचा इतका विकास झालेला आहे. तर आता भाषेच्या बाबतीमध्ये असं आहे की एखाद्या शब्दाला तो अर्थ आपण सामूहिकरित्या दिलेला आहे आणि तो स्वीकारला गेलेला आहे म्हणून त्या अर्थाला काहीतरी अर्थ आहे. नाहीतर त्या शब्दालाही काही अर्थ नाही आणि त्या अर्थालाही काही अर्थ नाही. शब्दाला जोपर्यंत अर्थ प्राप्त होत नाही, म्हणजे नुसताच आपण काहीतरी उच्चार केला आपल्या स्वरयंत्रातून, तर तो शब्द होत नाही किंवा तो शब्द होईल, उच्चार होईल,
पण त्याला काही अर्थ प्राप्त होत नाही जोपर्यंत आपण सामूहिकरित्या आपला तो भाषिक समाज म्हणून त्या अर्थाला आपण स्वीकारत नाही, तोपर्यंत त्या शब्दाला काही अर्थ राहत नाही. खूप महत्वाची गोष्ट सांगितली तुम्ही, म्हणजे एक शब्द अर्थ. अगदीच. की आता माझ्या हातामध्ये हा मोबाईल आहे, ह्याला आपण मोबाईल फोन अशी सांकेतिक एक भाषा दिली आणि त्याचा अर्थ आपण संपूर्ण समूहाने स्वीकारला, समाजाने स्वीकारला, म्हणून त्याला तो अर्थ प्राप्त झाला. असं असतं भाषेच्या बाबतीमध्ये. जुन्नर जवळ नाणेघाटामध्ये एक शिलालेख आहे. तो सुमारे 2200 वर्षांपूर्वीचा आहे आणि त्याच्यामध्ये मराठीनो असं शब्द मराठी माणसासाठी वापरलेला आहे. म्हणजे जेव्हा अभिजात दर्जा मिळतो एखाद्या भाषेला, तेव्हा ती किती प्राचीन आहे, ती किमान 1500 वर्ष प्राचीन असावी लागते. तर तेव्हा हा शिलालेखातला जो पुरावा आहे तो आपल्याला अतिशय उपयोगी पडलेला आहे. म्हणून मग तो कारण 2200 वर्षांपूर्वी ज्या अर्थी मराठीनो असं मराठी माणसाबद्दल लिहिलेलं आहे, त्या अर्थी मराठी भाषा तेव्हाही बोलली जात होती, हे त्यावरून सिद्ध झालं आणि हा अतिशय प्रबळ असा पुरावा ठरलेला आहे. बरोबर. अच्छा. अजून एक मला विचारायचं होतं की 2200 वर्षापूर्वीचे मराठी, आता हे मराठी म्हणलं, मग त्याच्यानंतर आपल्या या गुरूंनी जी मराठीमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली, समजा दासबोध लिहिला, तर ते फरक पडत पडत असं आलेली आहे ना? अगदी अगदी काळाच्या म्हणजे काळाच्या प्रवाहानुसार भाषा देखील वळण घेत जाते आणि ती बदलत राहते. तर आता मराठीनो, तर आज आपण मराठी असं म्हणतो. तर शिवरायांच्या काळची भाषा वेगळी होती, ज्ञानेश्वरांच्या काळची वेगळी होती आणि आज आपण जी बोलतो आहोत ती वेगळी आहे भाषा. म्हणजे इतकी बदलत बदलत वळण घेत घेत भाषा प्रवाही असल्यामुळे ती पुढे जाताना बदलतच राहते. कुठलीच गोष्ट निसर्गातली आहे अशी राहत नाही. तर बदल हा स्थायी भाव असतो. आणि दुसरं म्हणजे आता आपण जे म्हणतो की 12 कोसावरती भाषा बदलते, म्हणजे पुण्यातली मराठी वेगळी आहे, साताऱ्यातली मराठी वेगळी आहे, कोल्हापूरची मराठी वेगळी आहे. अगदी अगदी. आणि अजून बेळगाव मध्ये गेलं तर त्यांची भाषा थोडीशी कन्नडला. बरोबर. तर हे भौगोलिक स्थानांमुळे असं घडत असतं की तिथला जो निसर्ग आहे त्यानुसार मानवाच्या स्वरयंत्रांची पण रचना बदलत असते आणि त्यानुसार भाषा देखील त्यामुळे बदलत राहते. आपण जे म्हणतो ना की 12 कोसांवरती भाषा बदलते, ते असंच असतं. वऱ्हाडी भाषा वेगळी बोलली जाते, खानदेशी वेगळी आहे, कोकणी वेगळी आहे, संगमेश्वरी वेगळी आहे. अशा बोली भाषा हे तर आपल्या मराठीचं अतिशय मोठं सौंदर्य स्थान आहे. म्हणजे आता कोणी भेटलं तरी आपण बोलण्यावरनं लगेच ओळखतो, रे तू तिकडचा आहे का, इकडचे आहेत का, तुम्ही मराठातले आहेत का, खानदेशातले आहेत का. अगदी. त्यामुळं ही मराठी भाषेची एक गंमत आहे अशी. मला वाटत नाही अजून दुसऱ्या कुठल्या भाषेत असेल तरी, म्हणजे मला तरी माहिती नाहीये किंवा कुठे वाचलं पण नाही मी अशी की भाषा बदलते म्हणून थोडीशी, किंवा टोन बदलतो भाषेचा. हे बरोबर. भौगोलिक प्रदेशानुसार बदलत राहतं. मराठी ही महाराष्ट्राची भाषा आहे. तर रहाटी म्हणजे व्यवहार, बरोबर, आणि महा म्हणजे महान, मोठा व्यवहार सांभाळणारी अशी ती मराठी असं आहे. पण हिला ज्ञानभाषेचा दर्जा प्राप्त झालेला नव्हता, तो नंतरच्या काळामध्ये झाला. साधारण 13व्या शतकामध्ये वारकरी संतांच्या आधी सुद्धा नाथपंथीयांनी, लिंगायत, महानुभाव, जैन पंथीयांनी मराठी भाषेची पायाभरणी केलेली आहे. जैनांचं सुद्धा खूप मोठं योगदान आपल्या मराठी भाषेला प्राप्त झालेलं आहे. नाथपंथीयांनी सुद्धा लोकभाषेमधूनच शिक्षण देण्याची भूमिका घेतलेली होती. गोरक्षनाथांचं सुद्धा मोठं कार्य आहे मराठी भाषेसाठी या बाबतीतलं. तर जोपर्यंत एखाद्या भाषेतून तत्वज्ञान सांगणारे ग्रंथ निर्माण होत नाहीत तोपर्यंत तिला ज्ञानभाषेचा दर्जा प्राप्त होत नसे. आणि म्हणून मग मराठीमधून जेव्हा सगळ्या या आपल्या वारकरी पंथांनी, संतांनी आपल्या
साहित्य निर्माण केलं. हो. आणि ज्ञानेश्वरांनी तर तुम्हाला माहितीच आहे, हो. अमृतातेही पैजा पैजा जिंके असं जिंके. म्हटलेलं आहे त्यांनी. हो. तर त्यांनी अनुवाद पहिला मराठीतला हा त्यांनी म्हणता केला. येईल, ज्ञानेश्वरी हा, की हम्म. जे ज्ञान संस्कृत तत्व. भाषेमध्ये बांधून ठेवलं गेलेलं होतं. हो, हो. सर्वसामान्य माणसाला ज्ञान मिळत नव्हतं धर्माचं आपल्या. हम्म. ते ज्ञान त्यांनी खुलं केलं, हे भांडार त्यांनी सगळ्यांचं. अनुवादाच्या रूपाने ज्ञानेश्वरांनी. हो. हा, मला एक विचारायचं होतं की हम्म. इंग्रजी माध्यमामुळे मराठी भाषा थोडीशी हरवत चालली का? दोन वेगळे भाग आहेत तुमच्या बरं. प्रश्नाचे. हम्म. एक म्हणजे इंग्रजीच्या आक्रमणामुळं मराठी हरवत चालली आहे का, हम्म. तर आज आपण म्हणजे आपल्या सर्वांचंच झालं आहे असं, हम्म. की जी भाषा रोजगार मिळवून देते हा, ती भाषा तुम्हाला स्वीकारावी लागते. बरोबर. तर यासाठी आपल्याला मराठी भाषिकांनाच काम करावं लागेल, की ज्यामुळं आणि आता अभिजात दर्जा मिळाल्यामुळं हो. हे काम आपलं सुकर होणार आहे. बरोबर. कारण केंद्र शासनाकडून सुमारे 500 कोटी आणि तितकेच राज्य शासनालाही घालावे लागतात. हम्म. जगभरातल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये हम्म. मराठी भाषा शिकवली जाईल आता. हो. आणि मग मराठी भाषेचं शिक्षण घेणाऱ्या हम्म. आणि ती शिकवणाऱ्या अशा दोघांनाही चांगले दिवस येतील. अच्छा. तर इंग्रजी भाषा, सगळ्याच पालकांना असं वाटतं की आमचं इंग्रजी चांगलं नव्हतं म्हणून आम्हाला काही संधी मिळाल्या नाहीत, हम्म. ते आपल्या मुलांच्या बाबतीत व्हायला नको बरोबर. म्हणून आपण मुलांना इंग्रजी माध्यमात घालतो. हा. पण ज्या भाषेमध्ये मूल घरात बोलतं तीच त्याची मातृभाषा असते. बरोबर. आई आणि मूल ज्या भाषेत बोलतं, घरातले सगळे, समाजातले सगळे ज्या भाषेत बोलतात, तर या अर्थाने मराठी हीच आपली मातृभाषा राहणार आहे. हो. पण आता नोकरीची गरज म्हणून, काळाची गरज म्हणून आपण इंग्रजी स्वीकारले. खरं तर इंग्रजीचा बाऊ करण्याची गरज नाही, गरज नाही. कारण इतकी आक्रमणं होऊन देखील मराठी सुस्थितीतच आहे आहे. आणि ती तशीच राहणार आहे. त्यामुळं आता मराठी नामशेष होईल का, तर असं काही होत नसतं. बरोबर. पण आपण मराठी माणूस काय करतो की महाराष्ट्राचं भौगोलिक स्थानच असं आहे की वरून उत्तरेकडून आणि खालून दक्षिणेकडून दक्षिणेकडून. बरोबर भारताच्या मध्यभागी असल्यामुळं सगळ्या बाजूनी मराठीवरती आक्रमणं झाली असं म्हणणार नाही, पण प्रभाव सगळ्या पडलाय. भाषिकांचे प्रभाव पडलेले आहेत. हो. सगळ्या भाषांमधल्या शब्दांचा वापर करत मराठी अधिक समृद्ध झालेली आहे. हो, हे बरोबर. आपल्याला दिसतं. तर त्यामुळं होतं असं की आज मी शुद्ध मराठी बोलायचं ठरवलं तर ते आपल्याला खूप अवघड जातं, कारण इतके आपल्या परभाषिक शब्द मराठीमध्ये रूढ झालेले आहेत आणि ते तसेच वापरावेत ना. जे रूढ झालेले आहेत शब्द नाही. ते तसेच वापरावेत. अट्टहास करू नये की मी त्याच्यासाठी मराठी शब्द शोधून वापरेन किंवा नवीन तयार करेन, असा अट्टहास नसावा. सहज तयार झाला, वापरला गेला तर हरकत नाहीये. पण आता टेबलला टेबल हे रूढ झालेलं आहे, तर त्याला मेज म्हणलं तर कळणार नाही समोरच्याला, गोंधळ होईल असं. इंग्रजी भाषेबद्दल होतं असं की मराठी जितक्या सहजपणे समजते मुलाला तशी इंग्रजी समजत नसते. म्हणजे आता सायन्स असेल, मॅथमॅटिक्स असेल, तर मुलाला 2 टप्प्यांवरती ती शिकावं लागतं की एखादी इंग्रजी भाषा शिकावी लागते आणि मग ते जे काही सायन्सचं प्रिन्सिपल असेल, मॅथमॅटिक्स मधलं काही क्रिया असतील गणितीय, त्या शिकण्यासाठी त्याला आधी इंग्रजी शिकावी लागते आणि मग त्या क्रिया शिकाव्या लागतात. ते प्रिन्सिपल शिकावं लागतं विज्ञानातलं. तर यासाठी त्याच्या मेंदूचा गोंधळ होतो, कारण आपण बोलत असतो मराठीतून. आपण आपल्या घरी जोपर्यंत पूर्ण 100% इंग्रजी बोलत नाही तोपर्यंत मुलाला त्याचा सरावच होत नाही. मग त्या मुलाचा भाषिक गोंधळ होतो त्याच्या मेंदूमध्ये. आणि साधारण ह्या सगळ्या क्रिया आपल्या 6व्या-7व्या वर्षापर्यंत सुरू होतात. तोपर्यंत मूल मराठीतच सगळ्या समाजामध्ये वावरताना ते मराठीच वापरत असतं. असा द्विभाषिक गोंधळ त्याच्या मेंदूमध्ये होतो. म्हणून जितकं मातृभाषेमध्ये सहजपणे शिकता येतं तितकं अन्य कुठल्याच भाषेत शिकू शकत नाही मूल. बरोबर आहे. आपल्याकडे कितीतरी मोठी माणसं
मातृभाषेतच शिकलेली आहेत, अगदी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायतीच्या शाळांमधून शिकून ती मोठी झालेली आहेत. त्यांना कुठेही मराठीतून शिकल्याचा अडसर झाला नाही. आपण हल्ली तो खूप बाऊ करतो असं काही प्रमाणात आहे. बरोबर आहे. माध्यम म्हणून आपली मातृभाषाच असावी अगदी शिक्षणाला, आणि तुम्ही भाषा म्हणून इंग्लिश शिका. बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे ते तुम्हाला जगात कुठेही तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. मी असं म्हणेन की जरी तुम्ही इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलांना घातलं तरी सुद्धा मराठी भाषा मुलांना घरात शिकवली पाहिजे. त्यातलं समृद्ध साहित्य, विचार हे मुलांपर्यंत पोहोचवले गेले पाहिजेत. होतं असं की इंग्रजी भाषा शिकण्याचाच मुलाच्या मेंदूवरती इतका ताण पडतो आणि मग ते मराठीकडे वळतच नाही. कारण तुम्हाला अगदी बेसिकच शिकवलं जातं. 5वी 6वी 7वी पर्यंत इंग्रजी माध्यमामध्ये मराठी अतिशय म्हणजे लिपी स्वरूपातच शिकवली जाते. फार फार तर बडबड गीता आणि एखाद दुसरा छोटा धडा असतो. मग यामध्ये मुलाची पाठ्यपुस्तकातली जी मराठी माध्यमात समृद्ध होते ती या मुलाची होत नाही. मग त्याला वाचनाची गोडी लागणार नाही, मग त्यामुळे तो मराठी वाचन करणार नाही आणि मग आपल्या साहित्यामध्ये इतकं सुंदर आहे ते त्याच्यापर्यंत पोहोचणारच नाही. आणि मुलं हा तर आपला पुढचा दुवा आहे. आपल्या भाषेचा संपन्न वारसा पुढे नेण्याचा मुलं हाच दुवा असतात. म्हणून या पालकांनी इंग्रजी माध्यमात घातलं तरी सुद्धा वाचनासाठी मुलांना मराठी भाषेची गोडी लावणं हे मराठी भाषिक म्हणून आपलं अतिशय आद्य कर्तव्य आहे. कारण एवढ्या सुंदर कविता सावरकरांच्या, नंतर मृत्युंजय सारखी एखादी कादंबरी, म्हणजे ती वाचल्यावरती त्याला श्रीमान म्हणजे महासागर आहे मराठी साहित्य. हा आपल्यालाच माहिती नसतं. तेच नाही, म्हणजे आपल्याला माहिती नाही, मग आपण पोचवत नाही, मग ते मुलांपर्यंत पोचत नाही, असं होतं. म्हणजे मराठी आता संत तुकारामांच्या बद्दल तुम्हाला सांगते. संपूर्ण जगभरात मराठी भाषा गौरवास्पद मानली जाते ते संत तुकारामांच्या मुळे. हो. दिलीप चित्रेंनी सेज तुका नावाने संत तुकारामांच्या अभंगांचं भाषांतर केलं, अनुवाद केला आणि ते एका स्पॅनिश नाटककाराला वाचायला मिळालं. त्यांनी ते वाचल्यानंतर असं म्हटलं आहे की शेक्सपियर हा आम्ही जगातला महान लेखक आहे, साहित्यिक आहे असं मानत होतो, पण तुकाराम वाचल्यानंतर मला कळलं हे मी नाही म्हणत, हे स्पॅनिश नाटककार म्हणतोय, नोबेल पुरस्कार प्राप्त, की 100 शेक्सपियर ज्याच्यावरून ओवाळून टाकावेत असे संत तुकाराम महाराज आहेत आणि ते मराठी भाषिक आहेत. हा केवढा संपन्न वारसा आहे आपल्यासाठी. खरंच आहे. हे कधी समजणार मग आपल्या मुलांना, जर आपण आपल्या मुलांना गोडीच नाही लावली. गोडीच नाही. हो, खरं आहे अगदी. संत ज्ञानेश्वरांनी मराठीच्या रसाळपणाबद्दल असं म्हटलं आहे की ऐका रसाळपणाची या लोभा, की श्रवणीची होती जिभा, बोले इंद्रिया लागे कळंभा एकमेका. आता ही पण मराठीच आहे, पण ती ज्ञानेश्वरांच्या काळातली आहे. पण याचा अर्थ आज समजत नाही. तर ज्ञानेश्वर असं म्हणतात माऊली की मराठी भाषा इतकी गोड आहे की हिच्या रसाळपणाच्या मोहामुळं कानांना देखील जिभा फुटलेल्या आहेत. प्रत्येक इंद्रियालाच आपणच मराठी भाषेचा आस्वाद घ्यावा असं वाटतंय आणि म्हणून त्या अवयवांमध्येच, पंचेंद्रियांमध्येच भांडण लागलेलं आहे. इतकी आपली भाषा गोड आहे. आता अभिजाततेबद्दल मगाशी आपण बोललो, तर अभिजाततेचे 4 निकष असतात. दर्जा म्हणण्यापेक्षा 4 निकष असतात. तर पहिला म्हणजे किती प्राचीन असली पाहिजे. तर मगाशी मी सांगितलं की नाणेघाटात ते शिलालेख सापडलेला आहे. त्याचप्रमाणे दुसरा असं आहे की त्याच्यामध्ये अतिशय श्रेष्ठ दर्जाचं साहित्य निर्माण झालेलं असलं पाहिजे. आता लीळाचरित्र आहे, विवेक सिंधू आहे, ज्ञानेश्वरी आहे, ही नावं सुद्धा पुरेशी आहेत आपल्या मराठी साहित्याचं श्रेष्ठत्व सांगण्यासाठी. आता प्राचीनता जशी मी शिलालेख सांगितलं त्याचप्रमाणे भाषेतील दस्तावेज असतात, ताम्रपट असतात आणि याच्यावरून ही भाषा प्राचीन आहे हे सिद्ध करता येतं. त्याचप्रमाणे गाहा सत्तसई हा गोदावरी काठच्या सामान्य लोकांचं जीवन कसं होतं
हा. हे सांगणारा एक ग्रंथ आहे. गाथा सप्तशती असं म्हटलं जातं गाथा तिला. सप्तशती. तर सातवाहन काळातला राजा हाल हा जो होता, यांनी सगळ्यांना सांगितलं हम्म. की जशी पूर्वी एक विनोदी कथा होती की सगळ्यांनी गाण्यातच बोलायचं, हो, तसं हो, या हो. राजाने आज्ञा काढली होती की सगळ्यांनी कवितेतच लिहायचं. हो. मग सगळे आपले दैनंदिन जीवनातले कामं हे सगळं त्या सगळ्या लोकांनी आपलं सामान्य लोकांचं जीवन हे सुद्धा कवितांमधून मांडलेलं आहे. आणि मग त्यातल्या निवडक 700 कविता राजांनी निवडल्या बर. आणि गाथा सप्तशती गाथा. हा ग्रंथ निर्माण झाला. हो. तर त्या काळातल्या लोकांचं जीवन कसं होतं, ते काय विचार करायचे, कसे जगायचे, हे आपल्याला त्यामधून त्यामुळं समजतं. समजतं. आता अभिजाततेचा पुढचा निकष असा आहे की ती भाषा कुठल्याही दुसऱ्या भाषेची नक्कल असू नये, हो, हो. किंवा हा. एका भाषेतून दुसरी भाषा निर्माण झाली आहे असंही असंही असता नाही. कामा नये. बर. तर बऱ्याच जणांना असं वाटतं की संस्कृत मधूनच मराठी भाषा निर्माण झालेली हो. आहे. हा. तर तसं नाहीये. संस्कृत ही वेगळी भाषा आहे आणि प्राकृत मराठी ही वेगळी भाषा आहे. तर खरं तर मराठी ही संस्कृतपेक्षा सुद्धा जुनी भाषा आहे. हो. हो. हो, केतकरांनी हे सिद्ध करून ठेवलेलं आहे, बापरे. ज्ञानकोशकार केतकर यांनी. आणि चौथा निकष असा आहे की जी प्राचीन भाषा आहे तिचं आत्ताचं जे रूप आहे बरोबर. त्याच्यामध्ये एक समन्वय असला पाहिजे. बर. म्हणजे प्राचीन मराठी भाषा आणि आजची मराठी भाषा हा. यांच्यामध्ये एक सहसंबंध असला पाहिजे. हा. आणि तोही सहसंबंध सिद्ध करता येतो. हा. म्हणून आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे. हे सगळं आम्हाला खरंच म्हणजे पहिल्यांदा ऐकलंय मी. दर्जा प्राप्त झाला सगळ्यांना माहिती, पण बरोबर. ह्याचे निकष किती अवघड होते हो, आणि ते हो. सिद्ध करून दाखवणारे बरोबर. लोक सुद्धा ग्रेट. आता गंमत सांगते तुम्हाला. प्रत्येक घरामध्ये बाळ जन्माला आल्यानंतर आपण बाळाला जेवू घालताना, भरवताना हो. चिवकाऊची गोष्ट सांगतो. बरोबर. ही चिवकाऊची गोष्ट 2000 वर्षे मराठी भाषेत प्रचलित आहे. हो. विश्वास बसतो का आपल्याला? नाही म्हणजे हरिभद्र नावाचे एक प्राचीन लेखक आहेत. तर त्यांनी समरादित्याची कथा अशी एक कादंबरी लिहिलेली आहे. मराठीतली अतिशय श्रेष्ठ अशी कादंबरी आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी मॅजिक रिअलिझम हा फॉर्म वापरलेला आहे. मॅजिक रिअलिझम हा फॉर्म वापरलेला आहे. आता अलीकडेच गॅब्रियल गार्सिया मार्केज यांनी हा फॉर्म वापरून 100 इयर सॉलिट्यूड नावाची एक कादंबरी लिहिली आणि त्या कादंबरीला नोबेल पुरस्कार प्राप्त आहे. पण मराठीमध्ये असा फॉर्म हाताळला गेला आहे तेही कैक हजार वर्षांपूर्वी, कैक 100 वर्षांपूर्वी. हे आपल्यालाच माहिती नसतं. मग यामुळं आपला हा वारसा किती समृद्ध आहे हे आपण आपल्या पुढच्या पिढीला, कारण ती वाहक पिढी आहे, हा वारसा ही पालखी मराठीची ते त्यांच्या खांद्यावरून पुढे वाहून नेणार आहेत. म्हणून त्यांना माहिती पाहिजे, यासाठी हा प्रयत्न आहे. खरंच. कारण त्यांना कोण सांगणार ना. म्हणजे तुम्ही आज आमच्याकडे येऊन हे सांगताय ह्याच्याबद्दलच खूप महत्व आहे त्याला. आता नाही, हे आपण जर वाचत गेलो ना तर आपल्याला समजत जातं. आपण काय करतो की आपण खूप कमी वाचतो किंवा अगदी व्हॉट्सअपमुळं ना झालंय असं की आपला वेळ खूप त्याच्यातच वाया जातोय. म्हणून क्वालिटी टाइमच आपल्याकडे उरत नाही. सकस वाचन करण्यासाठी आपल्याला वेळच राहत नाही. आणि मग आपण थकलेलो असतो. सुट्टीच्या दिवशी आपल्याला आठवड्याभराची कामं असतात. असं करत आपल्याला होतच नाही. जे खरे म्हणजे ज्यांना आस आहे आपला इतिहास जाणण्याची, त्यांनी खरंच हे केलं पाहिजे. अतिशय महत्वाचं असं काम आहे. मराठी फार समृद्ध आणि फार सुंदर भाषा आहे. आणि आपल्याला अभिमान पाहिजे तिचा की बरोबर ही माझी भाषा आहे. मराठीचं साहित्याबद्दल आपण आता जे काही बोललो म्हणजे प्राचीन साहित्य, दासबोध, ज्ञानेश्वरी हे, पण आता नंतर जे साहित्य समृद्ध झालं त्याच्याबद्दल एक थोडंसं हे सांगितलं तर.
आता मराठीतला सर्वोच्च पुरस्कार तो म्हणजे आपल्याकडं ज्ञानपीठ. ज्ञानपीठ पुरस्कार. हम्म. तर आतापर्यंत 4 जणांनी आपल्याकडं ज्ञानपीठ मिळवलेलं आहे. हो. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पुरस्कार लेखक आहेत. मिळालेला आहे. वि स खांडेकर आहेत, हम्म. विंदा करंदीकर आहेत, हा. कुसुमाग्रज आणि भालचंद्र नेमाडे. भालचंद्रने. हे हो. 4 अतिशय महत्त्वाचे असे हे लेखक मराठीतले ज्यांनी ज्ञानपीठ मिळवलं. पण मराठी भाषेमध्ये निर्माण होणारं साहित्य खरोखरच इतकं सकस आहे हम्म. की इतर भाषांमध्ये इतकं सकस साहित्य निर्माण होत असेल असं मला खरंच वाटत नाही. आता हा मराठीचा वारसा जे तुम्ही आता म्हणालात की पुढच्या पिढीकडे जायला पाहिजे, म्हणजे ही जे आता तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्यात की स्पेनच्या त्या माणसाला तुकारामांचं साहित्य म्हणजे पाहिल्यावरती हे झालं. हो. काही फॉर्मॅट आपले आधीच तयार झालेले आहेत हजारो काही 100 वर्षांपूर्वी. तर आता हा वारसा पुढे कसा न्यायचा हा एक प्रश्न मला वाटतोय. म्हणजे आई वडिलांपर्यंत आधी द्यायला पाहिजे, मग आई वडिलांनी मुलांकडे द्यायला पाहिजे. अगदी. तर तो एक असा मला प्रश्न आहे. तर तुमच्या दृष्टीनं काय करता येईल, काय उपाय आहेत ह्याच्यासाठी? उपाय म्हणण्यापेक्षा असं करता येईल की घरातल्या ज्येष्ठ मंडळींचा यासाठी छान वापर करून घेता येईल. वापर म्हणजे वापर नाही, त्यांनी बऱ्यापैकी चांगलं वाचलेलं असतं आणि मग त्याच्याबद्दल चर्चा. म्हणजे आपण जेव्हा जेवतो तेव्हा अरे तू ह्या पुस्तकाबद्दल तुला माहिती आहे का, अशी जर चर्चा जेवणाच्या टेबलवरती झाली तर मुलांना पण कुतूहल वाटेल. ते गुगल करतील, युट्यूब करून बघतील की काय आहे बाबा हे, माहिती तरी करून घेऊया. अशी उत्सुकता निर्माण होण्या इतपत चर्चा मुलांसोबत व्हायला हवी. सुट्ट्या असतात तेव्हा मुलांना वाचता येत नसेल तर आजी आजोबांनी वाचून दाखवलं, आईबाबांनी वेळ काढून वाचून दाखवलं तर असंही करता येईल. मुलांना भाषेची एकदा गोडी लागली की मग ते वाचतात आणि ते वाचले तर नक्कीच वाचतील. कारण मुळात आई वडिलांना सुद्धा त्याची गोडी असायला पाहिजे ना थोडी. कारण त्यांनाही तुम्ही म्हणता तसं व्हॉट्सअप मधून वेळ काढून मग मराठी किंवा कार्यबाहुल्य किंवा आहे, करिअरचे लोकांचा तोही जातोय, क्वालिटी टाइम यात जातोय आणि बऱ्याच जणांना हे लक्षात येत नाही की आपला इतका वेळ खाऊन टाकला जातोय आणि त्यातून हाती काय लागतंय आपल्या सकस असं म्हटलं तर काहीच नाही. त्यामुळं हा वेळ म्हणजे तुम्ही जर मोबाईलवर पाहत असाल तर तुमची मुलं ऑब्व्हियसली, आता कसं झालंय शाळा पण मोबाईलमध्ये आली होती कोरोना काळामध्ये, त्यामुळं पर्याय नाहीये त्याला दुसरा, मान्य आहे मला, पण त्याच्यावर पण आपणच काहीतरी उपाय काढायला पाहिजे. तर त्यामुळं चर्चा करणे, घरातच आईबाबांनी एखादं पुस्तक वाचणे, किंवा मी असं म्हटलं होतं एकदा की एका लेखामध्ये मी लिहिलं होतं की मुलांना मराठी भाषेची गोडी लावण्यासाठी त्यातली जी काही कथा आहे ती एनॅक्ट करून दाखवायला सांगा. काहीच हरकत नाही, करता येईल. मुलांना पण त्याची गोडी लागेल. अनेक गोष्टी याच्यामधून एका दगडात 2 पक्षी असं म्हणतो तसं 2-3 पक्षी एका दगडामध्ये करता येतील याच्यामध्ये. असे अनेक उपाय आपल्यालाही सुचत जातील, पण त्यासाठी आपण आधी हे करायचं आहे हे ठरवायला हवं. मला पण अजून एक असं वाटलं की हे जे आता गाजलेल्या कादंबऱ्या आहेत, जे मी आता 2-3 वेळा तीच नावं घेते की मृत्युंजय म्हणा, श्रीमान योगी म्हणा, अशी जी खूप म्हणजे साहित्यिकांची दर्जेदार पुस्तकं आहेत ती आणून ठेवायला काय हरकत आहे घरात, आणि मधून मधून त्याच्यावरती चर्चा करायची. मुलं हातात घेऊन आपोआपच वाचायला सुरुवात करते. जर तुम्ही त्यातले काही सौंदर्य स्थळं दाखवली की ह्याच्यामध्ये हे असं लिहिलंय, ह्या मराठी ही बघ मराठी किती छान आहे ह्या भाषेमध्ये, तर तोही एक उपाय व्हायला हरकत नाही. अगदी चांगली मराठी मुलांना वाढदिवसाची भेट म्हणून एखाद्या लायब्ररीची फी भरा तुम्ही, मुलाच्या नावावरती एखादा अंक वर्गणी भरून तुमच्या घरात येऊ दे, की त्यामुळं माझ्या नावावरती हा अंक येतोय म्हटल्यावरती त्याला थोडस ते छान वाटतं आणि तो ते चाळतो तरी, चित्र तरी बघतो. मग अशी लहानपणापासून जर गोडी लागली तर नक्की वाचतातच मुलं. मुलं आज वाचत नाहीयेत असं नाही, वाचत आहेत, पण आपलं हे सगळं जे सकस साहित्य आहे हे त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे. बरोबर आहे, गोष्टी रूपाने तरी ते गेलं पाहिजे, आपोआपच गोडी लागेल.
हां, आणि स्वातीताई तुमचं एक खासियत माहिती आहे मला, म्हणजे तुम्ही बिंग वुमनच्या मासिकात लेख लिहिल्यामुळे की गझलियत नावाचा, हो. तर तुम्ही गझल ह्या प्रकारातला खूप अभ्यास केलाय, तुम्ही स्वतः खूप गझल्स लिहिल्या आहेत. तर ह्याच्याबद्दल आपण पुढच्या एपिसोडमध्ये चर्चा करणार आहे. नक्की, आणि ज्या नक्की. ज्या लोकांना गझल म्हणजे काय किंवा गझलबद्दल जर काही प्रेम असेल तर तुम्ही आम्हाला प्लीज कळवा. आपण त्या सगळ्या प्रश्नांचा स्वातीताईंच्याकडून त्याची माहिती घेऊया. तर आज आपण आता मराठी भाषेबद्दलच्या इतकी माहिती आणि खूपच आपण काय म्हणू शकतो त्याला, की ही माहिती कोणालाही माहिती नसेल, म्हणजे मला तरी माहिती नव्हती, पण बऱ्याच प्रेक्षकांना नक्कीच माहिती नसणार ही. तर ती आपल्याला स्वातीताईंच्याकडून मिळालेली आहे. तर यापुढे मराठी भाषेचा जो अभिजात दर्जा आपल्याला मिळाला आहे तर तो तसाच टिकवून ठेवायचा आणि तो पुढच्या पिढीकडे तो वारसा न्यायचा. ह्याच्यासाठी आम्ही जे काही आत्ता आम्ही उपाय त्यातले 2-3 काय एक जरी उपाय केला तरी 2-3 मुलांना जरी मराठी भाषेची गोडी लागली तरी मी असं म्हणेन की आजची आमची चर्चा खूप सफल झाली. तर स्वातीताई धन्यवाद तुम्ही इथं आल्याबद्दल. धन्यवाद.